निकट नहीं आवे मागे बसलाय गॉगल लावून बसलाय भूतावर का तू. काय म्हणणं तुझं, काय म्हणणं तुझं दीदी, हे काय म्हणणं तुझं आदू, हे काय गॉगल बिगल काढलं काय ऊन लागतंय तुला, सगळ्यात मागे बसलाय तू, तिकडे सावलीच सावली आहे. मग ऊन मला येतंय इकडनं, ह्याला येतंय, समजू शकतो आम्ही. इकडनं काय आहे, हे काय आहे. विरारहून एकत्र आम्ही पहाटे 5 वाजता निघालो होतो आणि 7.5 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. आमचा हा जो फ्रेंड्स ग्रुप आहे सॅसी 6, आम्ही सगळे केदारनाथच्या ट्रिपनिमित्त एकत्र आलो होतो आणि आमचं असं प्रामाणिक म्हणणं आहे की वी आर ऑल बॉन्डेड बाय शिवा, वी आर ऑल शिवभक्त्स. आणि आम्ही प्रयत्न नाही जरी केलं ना तरी समहाव आम्ही एखाद्या शिव मंदिरात नेहमीच पोहोचतो. आणि आमच्या या ट्रिपची सुरुवातच मुळात शिव मंदिरपासून झाली. हे तर सोन्याहून पिवळं झाल्यासारखंच झालं. महाबळेश्वर मंदिरातली माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तिथली शिवलिंग. ती रुद्राक्षासारखी दिसते आणि इतकी सुंदर युनिक शिवलिंग आहे. माझं असं मत आहे प्रत्येकानं नक्कीच जायला पाहिजे. अतिबळेश्वर महाबळेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो पंचगंगा मंदिरात. इथे 5 नद्यांचं उगम स्थान आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर 4,500 वर्ष जुनं आहे. इथे कृष्णा, कोयना, वेणा, सावित्री आणि गायत्री 5ही नद्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या लोकेशनकडे. नाही खाते. तू गाडी चालवतो अर्टिगा, पण तू गाडी टेम्पोवाल्यासारखी ऐकतोय. तुला सूट होते आता, अर्टिगाला सूट होते तुझ्या आणि तुझ्या लुकला पण सूट होते गाडी. एकमेकांची टेर खेचत मजा करत आम्ही पोहोचलो पुढच्या लोकेशनकडे. ते होतं लिंगमला वॉटरफॉल्स. वॉटरफॉलपर्यंत जाणारी ट्रेल खूप सुंदर आणि वेल मेंटेन्ड आहे. पूर्ण ट्रेलभर तुम्हाला छोटे छोटे खाण्यापिण्याचे स्टॉल्स मिळतील. आम्ही लिंगमला फॉल्स खूप एन्जॉय केलं. हो, पण इकडे आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली. आमच्या एका मित्राला लीच चावली. आणि जर तुम्ही सातारा महाबळेश्वरला कुठलंही जंगल ट्रेल करताय प्लीज मेक शुअर पूर्ण कपडे घाला आणि शूज घाला. एकाला चांगल्या व्हिडिओची किंवा फोटोची आयडिया आली की सगळ्यांनी ती कॉपी करायची. हा फ्रेंड्स ट्रिपचा गोल्डन रूल आहे आणि हा गोल्डन रूल फॉलो करत करत आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो, द लिंगमला फॉल्स. महाबळेश्वरला आलो आणि मॅप्रोला नाही गेलो, असं होऊ शकतं का? सो लिंगमला फॉल्स नंतर वी हेडेड टुवर्ड्स मॅप्रो. इथे आम्ही मॅप्रोचं क्लासिक पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय केलं. इन माय ओपिनियन इट्स स्किपेबल, म्हणजे चांगलं आहे, नथिंग ग्रेट. ह्यांच्या एक्सप्रेशन्सवर जाऊ नका, यांना खूप भूक लागली होती म्हणून यांना काहीही चांगलं लागतं. मी उपवासावर तोडते पिझ्झा खा. आपण खाते का स्ट्रॉबेरी? खाते तो मापले. अब्बू खाते, आम्ही खाते का स्ट्रॉबेरी? मी नाही टाकणार आहे. And this is our bucket full. We were not going to take anything. आता रिकॉर्ड करना है. ऑफर है ले ऑलरेडी. Bag full. Shopping. Strawberry bag. अरे हा ना, पायाला लागलं होतं, ह्याच्यात बसू शकलो असतो आम्ही राजला. अरे दाखव थांब. हे लागलंय त्याला. अरे लीच चावली नीच माणसाला. मॅप्रोच्या पिझ्झानी काही आमचं पोट भरलं नाही म्हणून आम्ही वृंदावन मध्ये गेलो दाल खिचडी खायला आणि तिथून आम्ही पोहोचलो आमच्या विलाला. चला तडफडतायत लोक. आम्ही सगळेच थोडे वेडे आहोत कारण आम्ही कितीही मोठा विला जरी घेतला ना तरी आम्ही सगळे झोपतो एकाच खोलीमध्ये. हो, इथे तोच प्रयत्न चाललाय. खालच्या रूमची गादी आम्ही वरच्या मोठ्या रूममध्ये नेतोय सो दॅट आम्ही सगळे एकत्र गप्पा मारत मजा करत रात्री मस्त झोपू. सोडू नका. थोड्याशा गप्पा मारल्या आणि आमचा फेवरेट उनो खेळलो आणि गपचूप आम्ही झोपलो कारण दुसऱ्या दिवशी उठून आम्हाला जायचं होतं कासला. कासची गंमत सांगते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये.
सो डू स्टे ट्यून्ड.